सासूबाई, काय शोधताय? काय पाहिजे का तुम्हाला? काय नाही पाहिजे, बघते माझं मी. सासूबाई, चहा करू का तुमच्यासाठी? राहू दे, काय नको करू तू. मला काय हात पाय नाही का चहा करायला? करते माझं मी. अरे वा ननंदबाई, आओ या या. काय हो वहिनी, आई कुठे आहे? ना आतल्या खोलीत बसले. बरं मी येते आईला भेटून. आओ ताई, ऐका ना. आओ ताई, 2 दिवस झाले सासूबाई माझ्या संग नीट बोलत पण नाही. काय झालंय काय माहिती. असंय का? तरीच म्हटलं आई आज अशी आतल्या खोलीत का बरं बसली एकटीच. बरं जाऊ द्या, मी बघते, तुम्ही नका लय टेन्शन घेऊ. बरं आहे का आई? अगं तायडे, अगं बरं आहे माझं, ये ये. काय गाई, काय झालं? मला समजलं 2 दिवस झाले तशी तू वहिनी सोबत नीट बोलत नाहीये. अगं मग तुझी वहिनी काय लय शहाणी का? अगं ती लय आतल्या गाठीची बाई आहे. फक्त ना स्वार्थासाठी ती माझ्या पुढं पुढं करीती आणि माझी सेवा करायचं ढोंग करीती. कुणी भरलं तुझ्या डोक्यात असं? अगं मला येडीला काय कळतंय, पण ती शेजारची सर्व अक्का आहे ना, तीच मला सांगत होती. काय ना या सुनांची जातच लय लबाड असती. तिच्या सुनेचंच उदाहरण घे ना, कसं गोड गोड बोलून आहे ना सर्व अक्काची अख्खी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि आता आहे ना सर्व अक्काला नीट बघत बी नाही. आपली बी पुढे जाऊन तशीच वागली तर त्यामुळे ना आतापासूनच सावध राहायला पाहिजे. अगं आई, सर्व अक्काची सून तशी निघाली म्हणजे काय आपली वहिनी बी तशीच करीन का? तुला म्हटलं होतं ना शेजारच्यांच्या घराकडे लक्ष नाही द्यायचं. अगं बाहेरच्यांच्या घरात लक्ष दिलं ना तर आपल्या घरात बी तसंच होतं. आधी ना स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं, मगच विश्वास ठेवायचा. अगं बरोबर आहे तायडे तुझं. मी ना 2 दिवसापासून आहे ना सुनबाईला एवढं बोलले तरी सुद्धा आहे ना ती बिचारी एक शब्द सुद्धा मला फिरून बोलली नाही. तेच सांगते आई मी तुला, लोकांना नाही आपलं चांगलं देखवत, त्याच्यामुळे ना त्यांच्या बोलण्यामुळे ना आपल्या घरात नाही भांडणं होऊन द्यायचे. खरंच ग, चुकलं माझं.